पहिला चेंडू ऑन साइडला, क्षेत्ररक्षक तैनात, ॲक्युरसी दर्शवली जाते. सुपर जेल, ॲब्सोल्युटली सुपर फिल्डिंग, फलंदाज बाद. गावचा पहिल्या चेंडूवर आपण बघू शकताय, पहिल्या चेंडूवर गडी बाद होतोय आणि नरेंद्र याच्या खेळीला पूर्णविराम लागत असताना चांगली गोलंदाजी करत असताना विनोद याला आपण बघताय. गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म ओव्हर द विकेट, ऑन ड्राईव्ह केले जाते. हलक्याच्या हाताने एक धाव परिपूर्ण केली जाते. दुसऱ्या धावीसाठी प्रयत्न आहे आणि 2 धावा यावेळेस कंप्लीट केल्या जातात आणि दुहेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचलाय. वैयक्तिक आणि सांघिक खातं यावेळेस उघडलं जात आहे. खूप चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मागील 4 दिवसांपासून आपण बघितलंय. आतापर्यंतचा हाय स्कोर 70 धावा, आतापर्यंतचा लोएस्ट स्कोर 4 धावा या आतापर्यंत आपण बघितल्यात या स्पर्धेमध्ये. खूप चांगल्या पद्धतीने आजच्या दिवसामध्ये या 4 धावा आपण बघितल्या. आई कालिका माता पालिवली या संघाच्या नावे, कारण की मी म्हटलं होतं की आजचा दिवस पर्यंत सर्वात महागडं षटक म्हणायचं झालं तर या स्पर्धेमधील 34 धावा ज्या आजच्या दिवसामध्ये आपण बघितल्या, सर्वात महागडं षटक आजच्या दिवसामध्ये आणि वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये सर्वात महागडं षटक म्हणून याची गणना होईल, कारण की 34 धावा या मात्र लावल्या गेल्या एका षटकामध्ये. संकेत मातेरा मात्र हा गोलंदाज आपण बघितला. यावेळेस बॅटची एज लागली जाते. हा झेल महत्वपूर्ण आहे. धक्का क्रमांक 2 तंबूच्या आशेला दे धक्का. विवेक शेलार उडवी क्या जो बदल जाए वो हस्ती, हस्ती ही क्या जो बदल जाए, समस्याओं की धूप में जो झुलस जाए, तपती हुई लूह को भी जो हंसते हुए सहन कर जाए और संकटों के सामने बाहें फैलाए मुस्कुराए, वही वास्तव में इस संसार में एक सच्चा मनुष्य कहलाए. म्हणून खेळाडू मित्रांनो, आज तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये असा, कुठेही कार्यरत असा, परंतु नक्कीच प्रामाणिकपणा नक्कीच आपल्या अंगी असला पाहिजे. मातीशी एकनिष्ठ राहा, नक्कीच तुम्हाला मात्र यश तुमच्या पदरामध्ये पडेल. विकेटचं पतन होते. विकेटच्या पतनानंतर स्कोर कार्ड आपण बघू शकताय. 4 या अंकांवर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न बघू शकताय. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा, चेंडू निघून जातोय निर्धाव आणि निर्धाव चेंडूनंतर स्कोर कार्ड 4 या अंकांवर जाऊन पोहोचलाय. 4 रन्स ऑन बोर्ड, 4 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज कौतुक करावं लागेल. विनोदाचं ॲक्युरसी लागतोय. समीक्षा 11 पिलंज या संघाकडनं. लेग ब्रेकर होता यावेळेस इंटू द गॅप, चेंडूला वळवले गेले. नो चान्स फॉर द फिल्डर, गेट इट, 1 बाउन्स, 4 रन, 4 धावा, चौकार. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 8 या अंकांवर आपण बघू शकताय. सुंदर पद्धतीने मात्र जो गॅप खेळला गेला आणि चौकार. इथून मात्र जेवढ्या धावा येतील त्या ऑक्सिजन लेवल वाढवतील आई गावदेवी मांडवी या संघाचं, नो डाऊट, कारण की संध्याकाळचं सत्र आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये चेंडू सहजासहजी ट्रॅव्हल होणार नाहीये. जर तुमच्या मनगटामध्ये ताकद असेल, तुमच्या मनगटामध्ये जोर असेल, तर नो डाऊट तुम्ही चांगले स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये एक्झिक्यूट करू शकता. त्याकरिता मात्र तुमची मेंटॅलिटी पॉझिटिव्ह असणं, तुमची थिंकिंग पॉझिटिव्ह असणं ही खूप गरजेची गोष्ट आहे. 8 धावा या स्कोर कार्ड वर लावल्या गेत आहेत. षटक क्रमांक 2 अक्षय बेंदर याला आपण बघतोय. स्ट्राईक एंड बॅटर मिस्टर रुपेश याला आपण बघू शकताय. यावेळेस फुलटॉस चेंडू व्ही शेप मध्ये खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक तैनात, सॉफ्ट डिसमिसल, फलंदाज बाद. खतरनाक गटमन पप्पू पाटील सोनारी त्याचा मारतोय.
नक्कीच विकेटचं पतन होतंय. रुपेश यावेळेस बॅक टू द पवेलियन जात असताना 8 या धावसंख्येवर धक्का क्रमांक 3 यावेळेस आई गावदेवी मांडवी या संघाला लागत असताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रामचंद्र याला पण बघताय स्ट्राईक एंडला बॅटर. नक्कीच क्षेत्ररक्षणाची विरचना डीप लॉंग लेग घेतलं गेलं आहे. डीप स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. आपण बघू शकताय डीप मिड विकेटच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक गोलंदाज पुन्हा एकदा अक्षय ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा मारायचं होतं. गणेशपुरीच्या दिशेने चेंडू निघून आलाय सायवनच्या दिशेने असंच म्हणावं लागेल. चेंडू जातोय निर्धाव. 8 रन्स ऑन बोर्ड. आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये 8 धावा केल्या तदनंतर विकेट गेल्यात आणि अक्षय बेंदर आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळतोय. रामचंद्र याला मात्र कॉन्सन्ट्रेट ठेवून खेळावं लागेल. यावेळेस ऑन साइडला चेंडूला वळवलंय क्षेत्ररक्षक तैनात परंतु यावेळेस गफलत केली जाते आणि चेंडू निमला सीमारेषा पार. महत्वपूर्ण 4 धावा चौकार 4. आणि या 4 धावण्याची स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 12 या अंकांवर. 12 रन्स ऑन बोर्ड. इथून प्रत्येक धाव प्रत्येक रन्स खूप गरजेची गोष्ट. ऑक्सिजन लेवल वाढवेल कारण की संध्याकाळच्या सत्रामध्ये नो डाऊट चांगला सामना आपल्याला बघायला मिळणार आहे. दोन्ही संघ तेवढेच मातब्बर आहेत. 12 या धावसंख्येवर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा गोलंदाज अक्षय. एक कन्व्हिन्सिंग स्ट्रोकची गरज आहे. बघायचं तो कन्व्हिन्सिंग स्ट्रोक येईल का. यावेळेस वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून नो डाऊट येईल. डाऊन द लेग एकेरी धाव आणि एकेरी धावेनेशी बूंद बूंद से घट भरताय त्या पद्धतीने एक धावी स्कोर कार्डवर अर्जित केली जाईल आणि एकेरी धावींशी धावफलक जाऊन पोहोचले 13 या अंकांवर. 13 रन्स ऑन बोर्ड 13 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. यावेळेस पॅडलाईनला चेंडू आदळला जातोय परंतु बराचसा चेंडू बघायचा झाला तर अवघ्याच्या बाहेर आहे. दुसऱ्या धावेसाठी वळालेत परंतु नाही. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल कारण की नक्कीच सूरजाला स्ट्राईक एंडला आणणं गरजेची गोष्ट आणि ती स्ट्राईकला हिट असताना एकेरी धावनीशी स्कोर कार्ड 14 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले. 14 रन्स ऑन बोर्ड. अजून या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि या 2 चेंडू गणिक बघायचं कशा पद्धतीने फेस केलं जाईल. सूरजच्या बॅटमधनं या अगोदर चौकार आलाय. इथून मात्र जर एखादा कन्व्हिन्सिंग स्ट्रोक येतोय तर नो डाऊट तसा सामना फायनलचा बघायला पाहिजे. त्या पद्धतीचा सामना बघायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेटने अक्षय. यावेळेस ऑन साइडला फटका हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक अॅक्युरेट पद्धतीने पोहोचतायत. गुड झेल गुड जजमेंट झेल म्हणावं लागेल. आणखी एक फलंदाज तंबूच्या आशेला. धक्का क्रमांक 4 आई गावदेवी मांडवी. 14 या संख्येवर 4 गडी बाद. कुणाला दाते शेवटचा आणि अंतिम चेंडू धावफलक 14 या धावसंख्येवर. अक्षय पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाजी मार्कवर. यावेळेस ऑन साइडला फटका कन्व्हिन्सिंग प्रॉपरली टायमिंग. मस्त काला दस्तक. पक्का 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 ये लगा मॅक्सिमम सुपर चक्का सुपर 6 आणि या 6 धावेनेशी धावफलक जाऊन पोहोचले 20. अर्थातच ज्या 6 धावेंची गरज होती त्या 6 धावा आल्यात आणि इथून मात्र कॉन्फिडन्स लेवल नो डाऊट वाढला जाईल कारण की 12 चेंडू आणि जिंकण्याकरिता 21 धावेंचं हे लक्ष्य समोर आहे. पाटील बॉलिंग
गडे अभिजित आहे 21 चषक आणि खूप चांगल्या पद्धतीने मात्र या स्पर्धेसाठी जरी सुद्धा सायवनच्या मैदानावर आज आपण असलो तरी सुद्धा आयोजन करते आपण बघतोय मेडाफाटा 21 पल्लीपाडाची ऑल टीम नक्कीच मुख्य आयोजकाच्या भूमिकेत प्रशांत जाधव, रोहित गरेल, दीपक भोपटे, निलेश जाधव, वैभव मोर, भरत भोपटे, रोशन गरेल, विवेक डुकले, सुजित बरब, देवनाथ डुकले, राज काळे, अक्षय जाधव, प्रवीण जाधव, तदनंतर समीर हाडल, रोनक मातेरा, जिग्नेश हाडल, जयदीप जाधव, नीरज जाधव, साहिल बुंदे अशी संपूर्ण आपण बघतोय कोर कमिटी आणि खऱ्या अर्थाने या कोर कमिटीने खूप चांगली मेहनत घेतली आहे आणि या मेहनतीचं फळ आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये खूप चांगल्या पद्धतीने मिळत असताना पण नक्कीच मागील 4 दिवस खूप चांगल्या पद्धतीने UCN लाईव्ह आपण बघतोय वडकर भिवंडीचे प्रोप्रायटर विजयजी पाटील हे मुख्य प्रोप्रायटर आपण बघतोय त्यानंतर ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये रुपेश ठाकरे याला आपण बघितलं खूप चांगल्या पद्धतीचं ऑपरेटिंग त्यानंतर कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये जिग्नेश पाटील त्यानंतर डीजेच्या माध्यमातून आदेश याला सुद्धा विसरून चालणार नाहीये त्यांनी आमच्या आवाजाची काळजी घेतली मागील 4 दिवसापासून थँक्यू सो मच प्लेवे फ्रॉम द बॉडी इशारापासून दूर फेकण्याचा प्रयत्न पहिला चेंडू मात्र वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून एक अवांतर धाव ही स्कोर कार्डवर अर्जित केली जाईल 21 धाव्यांचं लक्ष आहे आणि 21 धाव्यांच्या लक्ष्यांचा जर पाठलाग करायचा असेल तर नो डाऊट जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ देऊन खेळावं लागेल पहिला चेंडू वाईट आला यावेळेस ऑन साईडला कणखर फटका नो डाऊट सुपर स्ट्रोक फटक्यामध्ये आहे वजन धावा मिळतील अर्धा डझन 6 धावा मोठा गाववाला विशाल चितेकर कॅप्टन नक्कीच जैसे गेन वैसी नसीहत मिळती हुई अख्रू टप्प्याच्या चेंडूला जर वैभव सारख्या फलंदाजाला तुम्ही असे चेंडू हाताळाल तर नक्कीच चेंडू हवाई सफर करतील यावेळी चेंज ऑफ पेस केले गेले होतं हलक्याशा हाताने चित्रक्षक त्यांना 2 टांगों के बीच में से गेंद निकलती हुई खराब फील्डिंग स्लोपी वर्क 4 धावा चौकार थैंक यू नकी जिंदगी खेलती भी उसी के साथ है जो खिलाड़ी सबसे बेहतरीन है यहाँ पे दुख दर्द तो भरे पड़े लेकिन हौसले सबके अलग अलग है कोई संघर्ष में बिखर जाता है तो कोई खिलाड़ी संघर्ष करके निखर जाता है सातत्याने आपण बघितलंय वाईडचा इशारा प्रेशर राईज केलं जात आहे आणि धावफलक तब्बली जाऊन पोहोचले 12 या अंकांवर पहिला चेंडू वाईड दुसऱ्या चेंडूवर षटकार तिसऱ्या चेंडूवर आपण बघितला चौकार चौथा चेंडू वाईडच्या स्वरूपाने एकंदरीत 2 चेंडूंमध्येच मात्र 12 धावा खर्च केल्यात यावेळेस मात्र लीडिंग एज एक तुम्हारी तो एक हमारी मैदान के अंदर कड़ा संघर्ष जारी पहिला धक्का समीक्षा 11 पिलंजे या संघाला पालेगावाचा डेंजर बॅटमन कसा मारतोय बघा थँक्यू कहाणी में फेर बदलाव कहाणी में ट्विस्ट असं म्हणावं लागेल 12 या धावसंख्येवर परंतु ज्या स्टार्टची गरज होती ती कणखर स्टार्ट करून दिले वैभव याने आणि स्कोर कार्ड आतापर्यंत 12 या धावसंख्येवर पुन्हा एकदा रुपेश यावेळेस आपण बघतो इनसाइड आउटचा फटका क्षेत्ररक्षक महेश तैनात आहे यावेळेस एक धाव कंप्लीट केलाय दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाहीये व्यू वेट म्हणून सांगितलं जाते रिक्स फॅक्टर न घेण्याचा प्रयत्न एकेरी धावेची स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 13 या अंकांवर आतापर्यंत चेंडूंचा विचार करायचा झाला तर या षटकातील 4 चेंडूंचा खेळ कंप्लीट झालाय अर्थातच 2 चेंडूंचा खेळ अद्यापही शिल्लक आहे आणि धाव फलक 13 या धावसंख्येवर अजून सुद्धा आपण बघू शकतात 8 चेंडू गणिक 8 धाव्यांची गरज आहे यावेळेस फटका हवेमध्ये आहे रुपेश एक बेस फिल्डर आहे बघायचा यावेळेस झेल टिपला जातोय म्हणून मी म्हटलं होतं की डोंट गो एनीवेअर की गेम इज ऑन यस डीजे हाय त्यांचा
वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण बघत आहोत बहुजन विकास आघाडी आयोजित एकविरा 11 मेडापाडा चषक 2023. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम सामना आपण बघतोय. मैदानाच्या आतमध्ये जिंकण्याकरिता अजून सुद्धा 8 धाब्यांचं लक्ष हे समोर आहे. चेंडू असणार आहेत 7 आणि 7 चेंडूंमध्ये 8 धावा आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये या धावा सुद्धा खूप मेहनत करावी लागणार आहे. कारण की म्हटलं जातं सोपं असं काहीच नाहीये. मेहनत मात्र तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. रुपेश पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाजी मार्कवर. यावेळेस आपण बघतोय स्ट्रेट ड्राईव्ह, फटका व्ही शेप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक फील्ड करेल. तत्पूर्वी बघायचं झालं तर दुसऱ्या धाबेसाठी वळालेत दोन्ही बॅटर आणि 2 धावा परिपूर्ण केले जात आहेत. अर्थातच इक्वेशन आहे, येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 6 आणि 6 चेंडूंमध्ये 6 धाब्यांची गरज आहे. कुठला संघ मात्र या सुवर्ण ट्रॉफीवर आपलं नाव कोरेल आणि कुठला संघ आहे एकविरा 11 मेडापाडा चषकचा चॅम्पियन संघ, या 6 चेंडूवर पूर्णपणे उत्तर आपल्याला बघायला मिळणार आहे. जाऊया डीजे कडे आणि लगेच येऊया या 6 चेंडूंमध्ये जिथे मात्र 6 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. हे 6 चेंडू 6 धावींची गरज. नक्कीच इथून बघायचंय कुठल्या पद्धतीने फलंदाजी मार्कवर 2 फलंदाज विनोद आणि त्यानंतर योगेश्वर आपण बघताय. महत्वाचं षटक हाताळण्याकरता सचिन. यावेळेस ऑन साइडला गेम खल्लास. सुपर आई एकविरा 11 मेडाफाटा चा चॅम्पियन संघ समीक्षा 11 पिलंजे. है गोलंदाजी च्या 11 पिलंजे. त्यानंतर सेकंड रनर अप आई गावदेवी मांडवी आपल्याला बघायला मिळतोय. चला खेळाडू मित्रांनो, आपण समोरच्या दिशेने यायचं आहे. चला समोरच्या दिशेने यायचं आहे. यस, खेळाडू वृत्ती ही सर्वात महत्वाची आहे. स्पिरिट ऑफ क्रिकेट खेळणं खूप महत्वाची गोष्ट आहे खेळाडू मित्रांनो. चला चारही संघ आई गावदेवी शिरवली, समीक्षा 11 पिलंजे, आई गावदेवी मांडवी आणि त्यानंतर जय अंबे घाटेकर आपण समोरच्या दिशेमध्ये यायचं आहे. व्यासपीठावर मान्यवर सुद्धा आहेत. त्यानंतर स्वागत आणि सन्मान सुद्धा केलं जाईल. त्यानंतर बक्षीस सन्मान आदरणीय सन्माननीय गणेशजी जाधव अंबराई वर्ण थेट आलेत या स्पर्धेसाठी. त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरून स्थानपन्न व्हायचं आहे. विनंती करेन रघुनाथजी जाधव साहेब की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मात्र आपण महेंद्रला सन्मानित करायचं आहे. मागील 4 दिवस खूप छान पद्धतीने मात्र पंचगिरी हाताळली आहे. यस, गणेशजी जाधव यांना विनंती असेल की आपण व्यासपीठाच्या दिशेने यायचं आहे. नक्कीच मागील आठवड्यामध्ये भेट झाली होती खेरपाड्याच्या मैदानावर आणि ते व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने शिक्षक आहेत, विद्यार्थी घडवण्याचं काम करत आहेत. थोड्याच वेळात बक्षीस समारंभाला सुरुवात होईल. चला खेळाडू मित्रांनो, आपण खूप चांगले खेळलात तर आपण थोडा वेळ या स्पर्धेसाठी ज्यांनी मेहनत घेतली आहे त्यांकरिता आपण देणार आहोत. चला समोरच्या दिशेने या. सर्वांना विनंती असेल
समीक्षा 11 पिलंजे संघ, चला क्विक आपण या. आणि महेंद्र गरेल याचं यावेळेस स्वागत आणि सन्मान केला जातोय. चला मांडवी संघ, रुपेश अँड कंपनी, चला समोरच्या दिशेने यायचं आहे. तदनंतर मागील 4 दिवस, चला खेळाडूंनी चला पुढे या, थोडेसे पुढे अजून. आई गावदेवी शिरवली संघ यांना सुद्धा विनंती असेल की आपण समोरच्या दिशेने यायचं आहे. निलेश शेलका अँड ऑल टीम, चला समोरच्या दिशेने यायचं आहे. मागील 4 दिवस ज्यांनी मात्र खूप चांगलं लाईव्ह कव्हरेज हाताळलं आणि नक्कीच लाईव्ह कव्हरेजच्या माध्यमातून आज ही स्पर्धा घराघरामध्ये जाऊन पोहोचली. आणि नक्कीच ज्याचे प्रोप्रायटर आहेत विजयजी पाटील, खूप खूप धन्यवाद व्यक्त करेन की त्यांचं